जनतेच्या मनात काय हा मुद्दा घेऊन आलो आहे आता मी उमरगा कोर्ट या गावामध्ये। तुम्ही बघत आहात मागील अनेक दिवसापासून प्रत्येक गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न आहे। नागरिक इथे बसलेले आहेत आणि मी त्यांच्या सोबत बसून मुक्तपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे। काका काय नाव आहे आपलं? बाबूराव मालबा गुळवे। बरं बरं बरं, काय चाललंय सध्या तुमचं? सध्या काय सोयाबीनचे काम आहे। बरं बरं बरं, व्यवस्थित आहेत का? चांगले आहेत सोयाबीन? चांगले। बरं, पाणी जास्त झाले म्हणत होते काही माणसं। पाणी तर जास्त झालेलं। बर, महत्वाचा मुद्दा तुमच्याकडे घेऊन आलोय, जनतेच्या मनात काय। कारण विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत, लागलीच 2 दिवसांमध्ये आता आचारसंहिता सुरू होणार आहे आणि हा तुम्हाला जे वाटते ते तुम्ही बोलायचं, बरोबर का? काय वाटतं मागच्या 5 वर्षामध्ये आमदाराच्या माध्यमातून जे कामं झाले ते समाधानकारक आहेत का? बरोबर झाले। बरं बरं, कोणते कोणते कामं झालेत? बाहेर कोणते कोणते काम झालेत काय माहिती आता। झालेत म्हणाला तुम्हीच, आणि कोणते झालेत की म्हणाला तुम्हीच, म्हणजे काय बोलाव सांगा तुम्ही। बर, किती वय आहे आपलं? 60। बरं बरं, 60 वर्षाचा मिळते का लाभ? लाभ मिळत नाही। काय मिळते लाभ? लाभ घेण्याचा प्रयत्न केला नाही? 60 वर्षाला आहेत ना, पगार आहे ना महिन्याला? DRD मध्ये नाव नाहीत, कसं करावं? बर बर, मग कसं राहिले ह्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणासाठी वारा आहे सध्या? वारा आता काय सांगावं सध्या जनतेचे, काय सांगावं? कोणत्या नेत्याचं नाव चालू आहे सध्या चर्चेत? मी अंगठे भादराव, तेवढं मला काही माहिती नाही। कोणत्या नेत्याचं नाव माहिती आहे काय नाही काय? अंगठे भादर जरी असला तरी आमदार कोण आहे माहित असेल ना? आमदार बाळासाहेब जाधव। बरं बरं बरं, काकांनी मोजक्याच शब्दामध्ये प्रतिक्रिया दिली। सर, मतदान करता तुम्ही? बरं बरं, काय नाव आहे आपलं? ज्ञानेश्वर पवार। बरं, ज्ञानेश्वर पवार। बरं, तुमचं काय चाललंय? ठीक आहे सर। कसे झालेत काम मागच्या 5 वर्षात? बरे झाले। पुढचा आमदार म्हणून कोणाकडे बघायला लागले लोक सध्या? आमदार आपला विनायकराव पाटीलच पाहिजे। बर बर बर, मागे 2 वेळेस होते आमदार विनायकराव पाटील होते की। बर बर, कशी झाली त्यांच्या काळात काम? चांगलं झालं। बर, एक नंबर काम केलं त्यांनी। बर बर, अपक्ष माणसाला निवडून देणारा तालुका म्हणून ओळखला जाते महाराष्ट्रामध्ये। अहमदपूर तालुक्याची जी ओळख आहे अपक्ष उमेदवाराला निवडून देणारा तालुका म्हणून म्हणतात। विनायकराव पाटील आता महाविकास आघाडीकडे गेलेले आहेत, शरद पवारांची तुतारी वाजवण्याचं काम सुरू आहे। मग बरोबर आहे, बरोबर बरोबर आहे का? बर, आणखी माझ्यासोबत इथे काही तरुण मतदार असणार आहेत। सर, काय नाव तुमचं? तुळशीदास मधुकर जगताप। जगताप साहेब, काय चाललंय सध्या? काय नाही, शेताकडून शेताकडे काय चालू आहे? सोयाबीन काढणे? माणसं भेट नाही गेलं, कुठून काय करा? बर, रात्री पाणी लागलंय। होय, बर, काय म्हणते तालुक्यामध्ये वातावरण कसं आहे? आमदारकीचं वारं डवळे कसं? कोणाला मग जनता निर्मदान काय सांगू शकत नाही। हा, जनता बोलते एक करते एक। बर, 2 महिन्यापूर्वी माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी काढून दिले, मग त्याचा परिणाम होईल का या निवडणुकीमध्ये? आता महिला पैसे घेऊन काय करायचं कोणाला माहिती आहे? हा, महिलाला नवराज्य सांगत तीच करणार तिनं। मतदार बोलण्यासाठी उत्सुक आहेत। आपण मासूम भाई यांच्याकडे, काकाकडे जाऊया। काका, नाव काय सांगता तुमचं? वामन पाटील। बरं बरं, वामन पाटील माझ्यासोबत आहेत। काय चालू आहे सध्या पाटलांचं? सध्या काय नाही, शेती बघायचं। बर बर बर, कोणासाठी वातावरण चांगलं आहे आता आमदारकीच्या निवडणुकीसाठी? आता सध्या म्हणलं तर बघा, पक्ष हे चौकडले मलाच द्या असं चाललेलं आहे। हे लाडकी बहीण निघाली, लाडका फलाना निघाला, पैसे वाटप चालू आहे। हा, पैशाला ही आम्ही बघत नाही, बाया बघतात का? मला सांगा। दिले ना बायांना, पहिल्या टप्प्यामध्ये 2 महिन्याचे दिले, पुन्हा काल 3-3 हजार रुपये दिले। काही महिन्यांनी सांगितलं अजून 10,000 बी दिले तर कामाला येत नाही। मग याचा परिणाम निवडणुकीवर होईल का? होतंय, घेत नाहीत बाया मत। मला मी सरळ सांगलेलं की पैसे घेतात, आता येताना मी 1200ला बघून कुठे बी पडतात का? बायाला आणायचं नाही। आता येताना मी नांदुरा बुद्रुक गावामध्ये थांबलो होतो आणि विचारलं, कसं मावशी तुम्हाला इतके पैसे सरकार देते, लालूच लागले का? आम्हाला ज्यांनी दिले त्यांनाच करणार म्हणत होते बाया। कसं होईल मग? की तसं काही 4-2 राहतात, सगळ्या सारख्याच नसतात। मतदान जे मतदान आहे, बर,
तुमचं घेऊन करायचं आहे का न घेता करायचं ही मतदाराला माहित, बाकीच्याला काय माहित आहे. मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं झालेले आहेत समाधानकारक आहेत का? समाधानकारक झालेली काही कामं आहेत, काही कामं अशीच झालेली आहेत रटपच. कोणते कामं चांगले झालेत, कोणते वाईट आहेत. कार्यकर्ते चांगले झाले तर कामं चांगली होतात. काही अनुदान आलेलं गेलं, कोणतं आलेलं गेलं, बँकेला कोणतं मिळू देणार, पडलेले पैसे येऊ देणार, टिकू देणार, असं जर करू लागल्यावर शेतकरी काय करेल मला सांगा. बरोबर आहे का? हा, शेतकरी फाशीच घेऊन मरलेले की हो. येतो तुमच्याकडे येतो काका. काय नाव सांगता? प्रल्हाद मारुतीबाई करे. बर, काय सांगायचं निवडणुकीचं वारं कोणाचं आहे आणि कोणासाठी चांगलं राहील? सगळे सारखे देत हो, कोणते तसं सगळे सारखे देत. काय काम व्हायचे राहिलेत गावातले, कोणते कोणते राहिलेत काय सांगता येईल? गावात बघा काम राहायचं, काम का नाही काय आहे शेतकऱ्याला काय आलं एवढं. अनुदान दिलं 25% अनुदान द्याले आणि आज विमा म्हणले 25% विमा दिलाय. कुठं 2000 रुपये त्या मोदी टाकले, एवढे 2000 रुपये झाले काम म्हटलं. बर बर बर. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये चेहरा कोणाकडे बघताय आमदार म्हणून? आमदार होय, आता कोणाचा म्हणून बघावा, कोणता आमदार म्हणून बघावा. म्हणजे काकावर दडपण आहे म्हणून नाव घेऊ शकत नाही ते. चला आपण इथल्या नागरिकांकडे जाणार. या सर, समोर या. तरुण मतदार आहेत माझ्यासोबत. बरं, तुमच्याकडे येतो, थांबा जरा. सर, नाव आपलं, शुभ नाव? गोविंद पवार. बरं बरं. तुम्हाला काय वाटतं या लोकांच्या प्रतिक्रिया बघून, आतापर्यंत लोकांनी जे बोलले, कसं वाटतंय निवडणुकीच्या वातावरणावर? लोकांचं काही नाही, बरं आम्ही जरांगे पाटला सोबत. बर, किती टक्के मतदान आहे जरांगे पाटलाचं अहमदपूर तालुक्यामध्ये, याच्यावर काही सांगता येईल तुम्हाला? गाव भरपूर आहे. आमच्या गावामध्ये 60% मतदान होते. बर, जरांगे पाटलांची भूमिका स्पष्ट नाही ना? करतील की आता जवळ आहेत किती दिवस. आरक्षण जर मिळालं तर हे होईल. आरक्षणाचा मुद्दा सुटेल वाटते का? कोण सुटेल वाटते हे निवडणूक लागण्याच्या अगोदर? तर बघू आता, पाटील जे म्हणतील ते आता. बर, मासूम माहिती आहे तिकडे पलीकडे आणखी काही सिनियर माणसं, वयस्कर आजोबा बसलेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. बघू शकता हे तुम्ही मतदार आहेत या उमरगा कोर्ट गावातले. काका, काय चाललंय? बरोबर, काय नाव आहे आपलं? बाबू कामाळे. बरं बरं बरं. काय चाललंय सध्या? काय नाही, बरं आहे निवांत. हा हा हा. आता निवडणुका लागल्यात लगेच विधानसभेच्या, आमदारकीच्या. कसं आहे वारं, कोणासाठी आहे चांगलं? आपलं काम करते त्याला देणार. हा हा हा. कोणी केलंय काम? आज केलेत की बाळासाहेबांना. बर बर बर. लोक वेगवेगळंच बोलायला लागले तर नाही नाही बर बर बर. इकडे जाऊया आपण काकाकडे. तुमचं नाव काका? रामसुडी. बर बर. तुम्हाला काय वाटतंय? कशाला आता मतदान आले की ज्याला कुणाला द्यायचं त्याला देवं, काय आपल्याला मनाला पटेल त्याला देवं. बरोबर. नाव सांगता येईल का एखाद्या नेत्याचं हे आमदार झाला पाहिजेत म्हणून? बर बर. कोणता आहे नेता मनातला? कोणता नेता आहे तुमच्या मनातला आमदार झाला पाहिजे म्हणून? आपला नेता नाही. नाही, कुठे गेलाय? कुठे गेलाय कुणाला ठावाय. क्या बात आहे. नेता नाही. हा, या समोर या. काका, काय चाललंय तुमचं? बर बर बर. क्यों खंडाड़े साहब, कैसे? रुकिए ना, रुकिए, आप बात करने के लिए आए हैं, क्या करते हैं आप? अच्छा, क्यों देने का है? खंडाड़े साहब को देने का है, बिल्कुल बात सही है. क्यों, मगर क्यों? क्या कर सकते हैं खंडाड़े साहब, बोलिए ना थोड़ा. क्या करते हैं उनका अनुमान उधर की चेक करेंगे जरा. बर, चला आणखी पुढे जाऊया. आणखी नागरिकांकडे तरुण मतदार आहेत. सर, या समोर या. समोर या सर, समोर या. इथे चेहऱ्यावरती तुमच्या ऊन पडलेलं आहे त्यामुळे समोर या. काय नाव सांगता तुम्ही? रशीद सय्यद. बर, रशीद सय्यद. काय वाटतं तुम्हाला मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे, कामं झालेले आहेत, समाधानकारक आहेत की? कोणते कोणते कामं झालेत? रस्त्याचं काम झालेलं आहे. बर, सगळं झाले. मगाशी 2 नागरिक बोलत असताना एक तरुण मध्येच बोलतोय. बोलणाऱ्या माणसाचं थोडस चलविचल करण्याचं काम हा तरुण करतोय. मी त्याच्याकडे जाणार आहे. तुमचं नाव सांगा मला. विजय निवृत्ती माने. बरं बरं. विजय सर,
काय सांगायचं त्यांनी बोलण्याच्या अगोदर? तुम्ही मगाशी दोन व्यक्ती बोलत तरी तुम्ही बोलत आहेत मध्ये, तुम्हाला काय सांगायचं तुम्ही व्यक्त व्हा बरं जरा. काय नाही सर, आता आमच्या गावामध्ये आता कुठलीच सुविधा नाही, आमदारांना काहीच दिलं नाही. फक्त काही 100 मीटरचा एक रस्ता दिला, सिमेंट रस्ता, त्याच्यावरती काहीच केलं नाही. शमशानभूमी नाही गावाला, काहीच नाही. कित्येक वेळा गेले शमशानभूमीसाठी, शमशानभूमी नाही आमच्या गावाला. कोण देऊ शकते गावाला स्मशानभूमी आणि रस्ता? कोण देऊ शकते? तेच आता कोण देईल काय माहिती. आता सगळ्याकडे विनायकराव पाटलाकडे गेले, बाबासाहेब पाटलाकडे गेले, कोणी नाही दिलं त्याच्या काळात. आता हा तरुण म्हणत होता की गावातले रस्ते झालेत, खोटं बोलते हा तरुण? नाही, रस्ता 100 मीटर फक्त रस्ता झाला, तिथून पुढे नाही आपल्याला. त्याच्याकडून मी सविस्तर माहिती घेणार आहे. सर कसे झाले ते काम, काय प्रकार आहे? रशीद भाई मला सांगा बरं सविस्तर. समोर या, तुमच्या तोंडावरती ऊन आले थोडस. हा, 3 नंबर आमच्या वॉर्ड मध्ये झालेले रस्ते. इकडे डांबरी रस्ता झालेला आहे इकडे, आणि काम चालूच आहे रस्त्याचं. कोणी केलाय हा रस्ता? हे आमदार फंडातून झालेला आहे रस्ता. बर बर बर. आता पुन्हा निवडणुका लागल्यातच. आता 2 दिवसामध्ये आता आचारसंहिता जाहीर होईल आणि विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुढचा आमदार म्हणून कोणाकडे बघते जनता? तुम्हाला काय वाटतंय? जनताचं काही सांगता येत नाही सर. तुमचं सांगा. माझ्या मध्ये तर बाबासाहेब पाटील. कसं काय हो? लोक गावामध्ये तर काहीच दिलं नाही म्हणून सांगतात. बाबासाहेब पाटील कसं काय? ज्याचे त्याचे मत आहेत ना. माझ्या मध्ये तर त्यानेच येते असं वाटतं. मासूम भाई, आणखी काही इथं काका बसलेत, 1 मिनिट. सर या समोर या. सर आपलं नाव? अंकुश वैकरे. बरं बरं बर. आम्हाला शेतीमध्ये माल आहेत, बर, पण त्याला भाव नाही, विशेष म्हणजे. आणि आज शेतकऱ्याची जी हालत आहे, सोयाबीन करता बघा शेतकऱ्याची काय हालत आहे, त्याची हालत बघा आणि तुम्ही भाव द्या त्याला. हे आम्हाला नेत्याची काही संबंध नाही, कोणी कुठलाही नेता येऊ काय हो, आम्हाला काही गरज नाही. असं बोलून चालणार नाही. घर चालवायला एक जिम्मेदार व्यक्ती, त्या घरचा आधारस्तंभ म्हणून वडिलाकडे बघलं जातं. तसं ऐकून घ्या ना. तुम्हाला बोलायला वेळ देतो. घर चालवायला जसं एक व्यक्ती लागतो, आधारस्तंभ लागतो, तसं गाव चालवायला एक जण लागतो, तसाच तालुका चालवायला लागतो. त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे की कोण होईल आमदार पुढचा, याचं उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. आम्हाला काही सांगायचं नाही त्याच्याबद्दल. नक्कीच यांच्यावर सुद्धा दडपण आहे. विषय नाही सर याच्यात. बिलकुल. आम्हाला आमच्या अडचणी आहेत. कोण सोडवू शकते? गावच्या अडचणी कोण सोडवू शकते? कोण सोडवणार आहे? कोणी सोडवणार नाही ना, कोणी सोडत नाही. कोण काय करते? कोण आमदार, कोणीच आमदार काय करते शेतात येऊन? आज शेतातल्या प्रत्येक माणसाची हालत बघा, काम करणार काय हालत आहे. खरं आहे. अंगात पूर्ण घाम आहे. 3 वेळेस त्याला बनेल त्याच्या अंगातलं बनेल वाहत नाही. कोण काय करणार याला? तुमच्या समस्यावर उपाय काढणारा नेता म्हणून कोणाकडे बघता सर? आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही नेत्याशी. राईट. काकांकडे जाऊया. सर काका या इथे या, खाली खाली 800 रुपये हजरी शेतकरी गेला तर 4000 भाव सोयाबीनला आहे. व्हेरी गुड. सोयाबीनला किती भाव आहे? 4000 आहे. किती पाहिजेत भाव? किती पाहिजेत? कमी जास्त 8000 भाव पाहिजे सोयाबीनला. बरोबर. मग हे तुम्हाला भाव देईल असा नेता कोण आहे? आता कुणाला म्हणून कुणावर भरोसा करा? भाव दिला तेच खरं आहे. बर. आता मग हे नेते लोक आमच्या मालाला हमी भाव देत नाहीत, म्हणून काय पुढची प्रक्रिया असणार? तुमची काय भूमिका असणार आहे? काय करणार कोण? तेच म्हणलं काय बोलायचं कुणी कोणताही शेतकरी करा, शेतकरी काहीच करू शकत नाही. शेतकऱ्यावर अवलंबून आहे मजुराचं सुद्धा. कसं म्हणलो काका? शेतकऱ्यावर अवलंबून आहे मजुराचं. MSP प्रमाणे भाव जर मिळत नसला तर शासनाचं काय खरं आहे? कुण्या तरी 10 तारखेला अजित पवार यायला लागले उपमुख्यमंत्री अहमदपूरला. तुम्ही लोक तिथे युनिटी करून याल का? तिथं अजित पवारांकडे मागणी करा. मागणी कुणाकडे नाही करणार, ती शासनालाच करावं लागत आहे. मागणीचा सवाल नाही. त्यांनी खुर्चीसाठी करायलेत, काय बी करायलेत. खुर्चीसाठी काय बी करायलेत. दिवाळं वाजलं महाराष्ट्राचं. हो, कुठले काय त्यांनी तंत्र ठेवले तर त्यांनी ज्याच्या त्याच्या एवढं सगळं करूनही तुम्ही मतदान करताच. 100% करतात. 100% तुम्ही स्वतः करतात. मग नेमकं मग
कोण असा व्यक्ती आहे की तुमच्या समस्यावर उपाय काढू शकतो? सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळेच राजकीय पक्ष खुर्च्या टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जर शासनावर अंकुश ठेवायचा असलं तर आपणही बदल करायला पाहिजे विरोधी पक्षाला मतदान करण्यासाठी, मग ते आघाडीतला कोणताही पक्ष असो. 2 महिन्यापूर्वी माझी लाडकी बहीण योजना काढली सरकारने, कसं बघतं त्या योजनेकडे? आता ह्या योजनेकडे बघायचं म्हणलं म्हणजे शासनाची हे जनतेची दिशाभूल करणं आहे. कारण आतापर्यंत लाडकी बहीण नव्हती, लाडका भाऊ नव्हता. आता ही मतदानासाठी त्यांनी प्रक्रिया चालू केली आहे. बघितलंय का? उमरगा कोर्ट गावातील सडेतोड प्रतिक्रिया आहेत या नागरिकांच्या. जनतेच्या मनात काय हा मुद्दा घेऊन मी आलो आहे. काका माझ्या सोबत आहेत. काका काय नाव आहे तुमचं? मला काही बोलतात नाही, मला ऐकू. हा चला ठीक आहे. आणखी मासूम भाई आपण इकडे जाऊया. आपण या गाडीवरती 2 नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. नाहीत का? कुठले आहेत काका? कुठले गाव कोणतं? नवकुंडाची झरी. असू दे ना, मतदारसंघातले आहेत ना, अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातले. कुठे चाललात? काय चालू आहे सध्या? नाही आता शेताकडे चालू सोयाबीन. बरं बरं बरं. कसं आहे वारं निवडणुकीचं? आमदारकीची निवडणूक आता लगेच सुरू झालेली आहे. झाली कोणासाठी आहे चांगलं वारं? वारं काही सांगता येत नाही आता. बघू, ज्याला शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं काम करेल त्याचाच आवाज होणार आहे. बर कुणाच होणार आहे? कोण करू शकते शेतकऱ्यांची कामं? आता सध्याच्या काळात तर कोणीच करत नाही. बघू कोणी आला एखादी नवीन चेहरा तर. बर बर बर. तर मंडळी, उमरगा कोर्ट या गावातील नागरिकांशी संवाद साधत असताना माझ्यासोबत एक काकू आहेत. मी त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. काकू या इकडे, बोलतोय तुमच्यासोबत. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला का? नाही नाही, का हो? काही दिलं नाही. आमचं दलंदर रेषाखाली नाव नाही म्हणलं, आम्हाला काहीच नाही. आम्हाला खडकू नाही, दाम नाही, कुठलं नाव नाही? देरडे खाली नाव नाही आमचं. आम्हाला खडकू भेटला नाही. बरं बरं. हा, आम्हाला कुणाचाच फॉर्म भरलाय का? बरोबर भरलाय तुम्ही फॉर्म? फारम भरला तर फारम भरला तरी फारम तुमचं होईना म्हणून सांगितलंय आम्हाला. हा, आम्हाला खडकूत कुणाचा भेट नाही, मतदार कुणा टाकत नाही. ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.